नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक सत्य घटना ऐकणार आहोत आणि आजची ही सत्य घटना आपल्यासाठी लिहून पाठवली आहे जुन्नर तालुक्यातील ठिकेकरवाडी येथील दावल ठिकेकर यांनी. चला तर मग ऐकूया त्यांची सत्य घटना. सुबाण्या. ट्रॅक्टर युगाच्या आधी बहुतेक शेती बैलावर अवलंबून असे. त्यावेळी शेतकऱ्यांचा बैल हाच अन्नदाता असे. शेतकऱ्याचे आपल्या बैलांवर जीवापाड प्रेम असे. घरातील एक घटक म्हणून त्याला मानले जाई. पूर्वी डिझेल इंजन खेड्यात येण्या अगोदर बैल मोटांवर बागायती होत असे. बागायतीचे प्रमाण अर्थात कमी असे. त्यात बैल आणि म्हशीच्या चाऱ्यांना जास्त प्राधान्य असे. बहुतेक शेतकऱ्यांकडे 2 बैल आणि म्हैस असे. पिकांमध्ये गहू, भात, हरभरा ही धान्य आणि केळी व ऊस यासारखी पिके असत. बैल मोटेवर जास्त क्षेत्र भिजवता येत नसे, कारण दिवसभर 2 बैलांची मोट चालली तरी अर्ध्या एकरापेक्षा जास्त भिजवता येत नसे. त्यामुळे बैल हा शेतकऱ्याचा महत्त्वाचा आणि अगदी जिव्हाळ्याचा विषय होता. सणासुदीला बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य देत असत. बैलपोळा हा बैलांचा सण. या दिवशी सर्व शेतकरी बैलांना विश्रांती देत. बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी बैल नदीवर नेऊन त्यांना पोहायला सोडीत. ब्रशने त्यांचे सारे अंग घासून काढत, नंतर शिंगांना लाल हिंगूळ लावत, त्यावर रंगीत बेगडं चिकटवीत, अंगांना निरनिराळ्या रंगांचे ठिपके उठवीत, गुलाल लावीत, गळ्यात घुंगरमाळा घालत संध्याकाळी 4 ते 5 वाजता गावातील सगळे बैल मारुतीच्या देवळापुढे जमत. नंतर ढोल ताशांच्या गजरात बैलांची मिरवणूक निघे. खंडोबाच्या माळावर म्हणजे डीक माळावर बैलांच्या मिरवणुकीची सांगता होई. ढोल ताशेवाल्यांना बिदागी दिली जाई. घरी आल्यावर घरातील स्त्रिया बैलांना ओवाळीत आणि पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालीत. वर्षभर बैलांना नांगरणीची, कुळवणीची कामे करावी लागत. त्यामुळे वर्षातून 1 दिवस बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांना विश्रांती मिळे. 400-500 वस्तीचे ठिकेकरवाडी हे गाव जुन्नर तालुक्यातील. माझे वडील दामोदर भागूजी आणि चुलते धोंडीबा आनाजी ठिकेकर यांचे एकत्र कुटुंब होते. आमचे 4 बैल होते. दुसरे चुलते नानारामाजी आणि दत्तूरामाजी यांचे 2 बैल होते. हे 6 बैल 6 खानांच्या मोठ्या घराच्या पडवीत बांधत. शेतीचा कारभार चौघेही एकत्र करत. 6 बैलांचा लोखंडी नांगर असे. नांगरणीचे काम 1 महिनाभर चाले. एकदा माझे वडील व चुलते धोंडीबाबा हे घोड नदीला म्हणजे आत्ताचे शिरूर बैल विकत आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी घोड नदीचा बैल बाजार प्रसिद्ध होता. खिलारी, डांगी, भडुशी अशा अनेक बैलांच्या जाती बाजारात विकायला येत. त्यावेळी माझ्या वडिलांनी आणि चुलत्यांनी एक खिलारी जातीचा सोनेरी रंगाचा बैल पसंत केला. त्याची किंमत 550 रुपये झाली. पैसे देऊन त्यांनी एका ट्रकमधून बैल ठिकेकरवाडीला आणला. आम्ही त्याचे नाव सुबाण्या ठेवले होते. असा तरणाबांड, सडपातळ आणि देखणा बैल पाहून सगळेच खुश झाले. तो बहुतेक शर्यतीचा बैल असावा, कारण तो अतिशय चपळ होता. गाडीला जुंपल्यानंतर तो वेगाने निघत असे. दुसऱ्या बैलाची त्याच्याबरोबर गाडी ओढताना चांगली दमछाक होत असे. नांगर ओढताना, गाडी ओढताना त्याची बाजू पुढेच असे. त्यामुळे माझे चुलते नानाबाबा आणि माझे चुलत भाऊ सखाराम दादा व एक सालगडी बाबूराव काळे यांच्याशिवाय त्याची सोडबांध कोणीच करत नसे. तसे त्याने कोणाला मारले नाही, तसा तो गुणवान सुद्धा होता. गाडीला जुंपल्यावर पाठीवर नुसती हाताची थाप टाकली तरी तो सुसाट निघत असे. एकदा दुपारनंतर सर्व बैल आणि म्हशी मांडवाबाहेर बांधले. त्यांना चारा टाकला. माझी आई आणि बहीण भिकूबाई मांडवात बसल्या होत्या. खळ्यात बाजरीची मोडणी चालू होती. 4-5 स्त्रिया मोडणी करत होत्या. माझ्या बहिणीची 1 वर्षाची मुलगी संध्या रांगत रांगत सुबाण्यापुढे गेली. सुबाण्या वैरण खात होता. संध्या अगदी त्याच्या तोंडाजवळ गेली. त्याने तोंडाने तिला दूर लोटण्याचा प्रयत्न केला, परंतु ती पुन्हा त्याच्याकडे सरकत गेली. माझी आई आणि बहीण घाबरल्या. मुलीला बैलापासून कसे ओढावे याची चिंता त्यांना लागली. जवळपास पुरुष माणूस कोणीच नव्हते. अशा वेळी सुबाण्याने संध्याला तोंडाने दूर ढकलले. संध्याच्या तोंडाला जखम झाली. अजूनही ती जखमेची खून आहे. संध्याच्या तोंडाची जखम पाहताच मला सुबाण्या बैलाची आठवण येते. सुबाण्याचा दुसरा प्रसंग सुद्धा मला आठवतो. सकाळी उठल्यावर बैल म्हशी आम्ही गोठ्यातून बाहेर बांधत. आंघोळ, चहा पाणी झाल्यावर घरातील पुरुष मंडळी सोप्यात येत आणि वैरण तोडून ठेवत. त्यावेळी बाजरीच्या पेंढ्या आणि कडब्याच्या पेंढ्या तोडून ठेवलेल्या असायच्या.
पावसाळ्याच्या दिवसात सगळी गुरे घराच्या पडवीत बांधत. असेच एके दिवशी सर्व 6 बैल घरापुढच्या बाजूला बांधून मंडळी सोप्यात बसली. बैलही बसलेले होते. त्यावेळी आमच्या शेजारी राहणारे शंकर बाबा यांचा दिनकर नावाचा मुलगा सुबाण्याजवळ गेला. सुबाण्या बसलेला होता. दिनकरने सुबाण्याची दोन्ही शिंगे हातात धरली. तसा सुबाण्या उठला आणि मानेला हिसका देऊन दिनकरला खाली पाडली. तसा दिनकर घाबरून लांब पळाला. गाड्यांच्या शर्यती पिंपळवंडीला यात्रेनिमित्त दरवर्षी भरतात. आम्ही तिकडे जायचे ठरवले. सुबाण्याला जोडीदार म्हणून दुसरा बैल माझे चुलते नाना बाबाचा वकिल्या होता. वकिल्या सुद्धा शर्यतीचाच बैल होता. सर्वानुमते पिंपळवंडीच्या गाड्यांच्या शर्यतीत भाग घ्यायचा ठरले. गाडी हाकायला सालगडी बाबूराव काळे होता. त्यावेळी गाड्या आपल्या नेहमीच्या वापरातील असत. त्या गाड्या वजनदार असत. बैलांना परानी टोचणे किंवा शर्यतीपूर्वी बैलांना मारझोड करणे असे प्रकार त्यावेळी नव्हते. त्यावर्षी आमच्या गाडीचा पहिला क्रमांक आला. त्याचे बक्षीस त्यावेळचे गाव प्रमुख आणि नंतरचे आमदार कैलासवासी दशरथ शेठ काकडे यांच्या हस्ते झाले. आमच्या पत्र्याच्या विहिरीवर 4 एकर भुईमुग होता. पत्र्याची विहीर म्हणजे ती जमीन एका ब्राह्मणांची होती. त्याने स्वतःसाठी एक पत्र्याची खोली बांधली होती म्हणून तिला पत्र्याची विहीर म्हणत. ब्राह्मणाकडून जमिनीचे खरेदी खत झाल्यानंतर पत्र्याच्या पडवीचे आयुष्य संपले, पण विहिरीला नाव मात्र पत्र्याची विहीर असे मिळाले. नुकताच पावसाळा संपला होता. भुईमुगांच्या शेंगांची काढणीची लगबग सुरू होती. रोज 10-12 स्त्री पुरुष शेंगा तोडत. दिवसभरात 10 ते 12 पोती शेंगा तोडून होत. संध्याकाळी शेंगा तोडणाऱ्यांना त्यांचा मोबदला शेंगांच्या रूपात दिला जाई. शेंगा चांगल्या निघत असतील तर 7वा किंवा 8वा वाटा दिला जाई. वाटे मध्यम घमेल्याने मोजत. 6 घमेली शेतकऱ्याला आणि 7वे घमेले मजुराला मिळत. संध्याकाळी शेंगा पोत्यात भरून टाचून टाकत. आमची गाडी मोठी होती. त्यात शेंगांची 10 पोती बसत. गाडीला सुबाण्या आणि सोना हे बैल होते. सोना हा धिप्पाट डांगी बैल होता. त्या दिवशी विठ्ठल मामा ढोमसे गाडी हाकणार होते. गाडीत शेंगांची 10 पोती भरली. गाडी शेताकडून घराकडे निघाली. वाटेत पावसाच्या पाण्याने पडलेली एक नळी होती, म्हणजे एक लांबट खळगा होता. ढोमसे मामा गाडीच्या धुऱ्यांवर उभे राहून गाडी हाकत होते. धुऱ्यांवर उभे राहून गाडी हाकणे तसे धोक्याचे होते, कारण खाच खळग्यातून गाडी जाताना गाडीला हेलकावा बसे. गाडी चालली असताना अचानक गाडीचे चाक एका उथळ खळग्यात गेले. त्यामुळे गाडीला जोराचा हेलकावा बसला. तसे उभे असलेल्या ढोमसे मामांचा तोल गेला आणि ते सुबाण्याच्या पाठीवरून खाली पडले. गाडीचे एक चाक त्यांच्या पोटावर चढले होते. ते मोठमोठ्याने ओरडत होते. सुबाण्याला याची जाणीव होताच तो जागीच थांबला. मामांचे ओरडणे ऐकताच गाडीमागे असलेले माझे वडील आणि सालगडी पुढे धावले. सारा प्रकार त्यांच्या लक्षात आला. गाडीचे बैल जागेवरच थांबले होते. बाबूराव काळेंनी पुढच्या बाजूने गाडी मागे ढकलण्यास आणि माझ्या वडिलांनी पोटावरील चाक मागे ढकलण्यास सुरुवात केली. चाक पोटावरून खाली आले. माझे वडील ढोमसे मामांजवळ थांबले. गाड्याला गाडी घरी नेण्यास सांगितले. मामांना नेण्यासाठी दुसरी गाडी आणायला सांगितले. माझे सगळे चुलते गाडीबरोबर आले आणि त्यांनी मामांना ताबडतोब ओतूरला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टर अवचटांनी मामांना तपासून औषधे दिली आणि काही सूचना दिल्या. 2 महिन्यांनी मामांना बरे वाटू लागले. चाक पोटावर पूर्ण चढले नव्हते, पोटाच्या कडेला चाक खेटले होते म्हणून बरे झाले. सुबाण्याच्या प्रसंगावधानामुळे आमचे मामा वाचले होते. सुबाण्या ऐनवेळी थांबला नसता तर नको तो प्रसंग घडला असता. असा हा प्रसंगाची जाणीव असलेला शहाणा सुबाण्या बैल होता. एकदा माझे चुलत भाऊ सखाराम दादाने गाडीला जुंपलेल्या सुबाण्याला चापकाचा फटका मारला. ते माझे चुलते धोंडीबाबा यांनी पाहिले. त्यांनी सखाराम दादाला सांगितले, अरे हा सुबाण्या मार खाणारा बैल नाही, त्याला मारत जाऊ नकोस. असा हा सुबाण्या 15 वर्ष शेतात राबला. आता तो थकला होता. त्याला जास्त जड कामाला कोणी जुंपत नव्हते. आमच्या घरच्यांनी त्याची खाण्यापिण्याची कधी आबाळ होऊ दिली नाही. आता मात्र सुबाण्याला उठायची सुद्धा ताकद राहिली नव्हती. बसूनच तो घासासारखा हिरवा चारा खात असे. पाणीही त्याला बादलीने जागेवर पाजत. आठवडाभर सुबाण्या बसून होता. एकाच कुशीवर बसल्यामुळे त्याच्या कातडीला चट्टे पडले होते. त्याला जखमा होऊ लागल्या होत्या. घरचे त्या जखमांवर हळदीची पावडर टाकत. नंतरचे 2 दिवस सुबाण्याने काहीच खाल्ले नाही, पाणीही प्यायला नाही. नंतर सुबाण्याने आपले डोके जमिनीवर ठेवले, 4 पाय लांब पसरले. सुबाण्याची ती अवस्था पाहून आम्हा सर्वांना खूप दुःख झाले. नानाबाबाला सुबाण्या फार प्रिय होता. दिवसातून एक तरी फेरी त्यांची सुबाण्याकडे असे.
जमिनीवर बसल्यापासून 10व्या दिवशी सुबान्या आम्हाला सोडून गेला. आम्हाला अन्न खावे वाटले नाही. घरातील स्त्रियांनी हळद कुंकू वाहून त्याची पूजा केली. आमच्या शेतातच खड्डा घेऊन आम्ही सुबान्याचे दफन केले. सुबान्या आमच्या सर्वांच्या मनाला चटका लावून गेला.